ही Amazonवरून आम्ही काही फुलं मागवली होती आणि हा एक आम्ही Amazonवरून स्टँड मागवला होता, ज्याला स्क्रू त्यांनी ऑलरेडी दिले होते. तो लावून असा हा स्क्वेअर तयार झालाय आणि त्यालाच आम्ही ही आता वेली लावून घेत आहोत. तर वेळ नसल्यामुळे हे साधं आणि सोपं असं आम्ही ह्यावेळी डेकोरेशन केलेलं आहे बाप्पासाठी. सो आता आम्ही ह्याच्यात लाइटिंग सोडलेली आहे आणि अशा प्रकारे आमचं डेकोरेशन आता रेडी आहे. आता लाईट बंद करून आम्ही चेक करत होते की कसा इफेक्ट होतोय. तर खूपच छान असं वाटतंय, मस्त असं प्रकाशमान असं डेकोरेशन आहे बाप्पाच्या मागे, मस्त वाटेल. तर अशा प्रकारे बाप्पाच्या स्थापनेसाठी ही आम्ही सजावट करून टेबल रेडी करून ठेवलेले आहे. गणपती बाप्पाची मूर्ती आम्ही गेली अनेक वर्ष बोळिंजकरांच्या कारखान्यातूनच आणतो आणि ही मूर्ती आम्ही अनेक वर्ष आदल्या दिवशीच आणून ठेवतो, कारण पहाटे दुसऱ्या दिवशी ही आमच्याकडे पूजा असते. जसे की यावर्षी आमच्याकडे 6 वाजता पूजा सुरू झाली होती. मागच्या वर्षी आमच्याकडे गुरुजी 4 वाजता आले होते, त्यामुळे भल्या पहाटे पूजा सुरू होते. त्यामुळे आदल्या दिवशीच मूर्ती आणून ठेवणं हे आम्हाला सोयीस्कर पडतं. रुक्मांच्या मामांच्या घरी सुद्धा गणेशाची स्थापना होते, त्यामुळे दोन्ही घरातले गणपती हे एकत्रच आम्ही आणतो. आणि अशा प्रकारे गणपती बाप्पाची मूर्ती आमच्या घरी विराजमान झालेली आहे. तर बाप्पाच्या नैवेद्यासाठी लागणारी फळे, पूजेची साहित्य या सगळ्याची पूर्वतयारी ही आदल्या रात्रीच करून ठेवावी लागते, कारण त्यामुळे सकाळी आपल्याला घाई गडबड होत नाही आणि वस्तू जिथल्या तिथे ठेवल्यामुळे त्या लगेचच सकाळी आपल्याला सापडतात. आता हा आहे 6 तारखेचा दिवस. पहाटेचे जवळजवळ 4:30 वाजलेले आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी गुरुजी येण्याआधीच आयत्या वेळी लागणाऱ्या वस्तू मी आधीच फ्रीजमधून काढून ठेवते, म्हणजे आपल्याला त्या वस्तू मांडून ठेवल्या की लगेचच पूजेसाठी देता येतात. इकडे दोन्ही ठिकाणी गणेशाची दाते आमरदक्षिण अर्पयामहे, मुख्य आसन अर्पयामहे, स्नान गणेशाय नमः. पंचामृतांवर ठेवून द्या 5 वेळा पंचामृताचे उमृक्षमे, सुरताचमे, पयशमे, रसशमे, विक्रमचमे, मधुचमे, सर्देशमे, सपितिशमे, क्रिटिशमे. तर अशा प्रकारे बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे. आणि खरंच जेव्हा आपल्या घरी बाप्पा येतात तेव्हा घरामध्ये एक छान असं मंगलमय वातावरण, एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला अनुभवायला मिळते. घराघरातून आरतीचे सूर उमटत असतात. धूप, उदबत्ती याचा सुवास दरवळत असतो आणि मोदकाच्या नैवेद्याचा घमघमाट सगळीकडे पसरलेला असतो. खरंच काय वातावरण निर्मिती झालेली असते. एक सुंदर कविता वाचनात आली होती, तीच आज तुमच्या सोबत शेअर करत आहे. मखरा आधीच भरून जातं मखरासारखं मन, बाप्पा येऊन बसतो आणि मोर होतं वन. जास्वंदीच्या फांद्यांवरती देठ अधीर तुटायला, वाटेत दुर्वा वाट बघतात कधी येतील खुटायला. घरच लागतं दरवळायला, डोळे तेऊ लागतात, श्वास धूप आणि स्पर्श फूल होऊ लागतात. शब्द चुकतात आरतीचे पण चुकत नाहीत भाव. काय असते अशी जादू, देऊळ होतं गाव. नेहमीपेक्षा वेगळी माणसं येतात घराघरात, मंतरलेला पूजा भावच प्रत्येकाच्या स्वरात. अन्न ब्रह्म रोजच तरी त्याला प्रसादाचा अर्थ, मखरात बसल्या तांब्यामधलं पाणी होतं तीर्थ. प्रत्येकाच्या डोळ्यात दिसते तुकोबाची गाथा,
हातामधल्या प्रसादावर झुकून ठेवतो माथा. जागरण असतं स्वप्नासारखं, श्रमच होतात आराम. स्वल्पविराम घेत शेवटी पहाटे पूर्णविराम. एक दिवस निरोपाचा, पापण्यात भिजते वाट. एक दिवस निरोपाचा, पापण्यात भिजते वाट. नदीवरून मागे येतो फक्त रीतापाट. नदीवरून मागे येतो फक्त रीतापाट. पर लेटेस्ट ट्रेंड कैवल्य वाजवतोय घुंगरू कडी फॉर बाप्पा. ये मस्त मस्त कैवल्य, छान छान. लुक एट मी, छान छान. तर घुंगरू कडी हे यावर्षीचं लेटेस्ट अट्रॅक्शन असल्यामुळे आम्ही सुद्धा ती आणली होती. आणि माझी भाची केशवी ही आमच्याकडे पहिल्यांदाच बाप्पा बघायला आली होती, त्यामुळे तिची काय मजा चालू आहे ते सुद्धा आपण पाहूयात. केशवी दादा, आजी आजोबा कैवल्या, आजी आजोबा केशवी. हाय. आणि कोण आलंय कैवल्य? मामा मामी. हाय कैवल्य, कोण आले? हाय केशवी. केशवी हाय. कैवल्य कोण आलंय? आजोबा, केशवी, मामी, मामा. जय जय बाप्पा, जय जय. तिला किती आनंद झाला बघ. केशवी बाप्पा बघायला आली. नमो नमो करा, भजन करायचं. नैनी विशाळा, पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उठण शीतकंठ निळा. ऐसा शंकर शोभे उमावे लाळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू. कर्पूर गौरा. जय देव ते सागर मंथन पै केले. तर पहिल्या दिवशी बाप्पाला 21 मोदकांचाच नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे हे छान असे केशर लावलेले लुसलुशीत मोदक आज बाप्पाला नैवेद्यामध्ये अर्पण केले होते. आमच्या दरवाजाच्या एंट्रीलाच ही शिवाजी महाराजांची मूर्ती आम्ही ठेवलेली आहे. तर तिथे सुद्धा थोडीशी फुले आणि दिवा लावून मी सजावट केली होती, जेणेकरून घरात आल्या आल्या प्रत्येकाला प्रसन्न असं वाटावं आणि छान त्यांची घरामध्ये प्रत्येकाचं छान असं प्रसन्न वातावरणामध्ये आगमन व्हावं. सो आजचा डे 1 आहे, पहिला दिवस आहे आमच्या बाप्पाचा. आणि आज आमची कोणती थीम आहे? पिंक. कळलं? तर हा आहे दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी फार काही मला शूट करता आले नाही, त्यामुळे फक्त पूजा, नैवेद्य आणि विसर्जनाचे थोडेफार जे काही मला शूट करता आले आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर ही छान मस्त लाल रंगाची टवटवीत अशी जास्वंदाची फुलं जी तुम्ही बाप्पाजवळ पाहत आहात, ती कालच आम्हाला रुक्मांच्या मावशीने जास्वंदीच्या तिच्या अंगणातील कळ्या आणून दिल्या होत्या, त्यामुळे आज वाहायला मिळाली होती. नैवेद्यामध्ये तुम्ही बघू शकता की नैवेद्याच्या ताटामध्ये आज पंचपक्वान्न आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण आज 5 प्रकारच्या भाज्या ह्या केल्या होत्या. आणि त्याशिवाय उंदीर मामांसाठी खीरपुरीचा स्पेशल नैवेद्य सुद्धा केला होता. तर आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. भाऊक व्हायला होतं जेव्हा बाप्पा आपल्या घरी जातात. डोळ्यात अश्रू दाटून येतात, पण पुढच्या वर्षी त्यांनी पुन्हा लवकर यावं अशी प्रार्थना करत आपण सर्वच जण त्यांना निरोप देत असतो. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. बाप्पा बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपतीचा जय जयकार. मोरया. ट्विंकल लिटिल स्टार. गणपती आमचा सुपरस्टार. 1 2 बाप्पा
गणपती बाप्पा पुढच्या वर्षी आणि गणपती गेले गावाला पुढच्या वर्षी लवकर. चला बाजूला या जरा. पुढे उद्या या, इकडे या. हो या, पुढे या.